मुंबईतील 125 वर्ष जुना पूल म्हणजे एलपी स्टँडचा पूल, त्याला आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार होता, पण त्याचं खोदकाम जे ते सुरू झालेलं आहे, पाडकाम सुरू झालेलं आहे। पण इथल्या स्थानिकांचा पुनर्वसनाचा प्रश्न होता, त्यासाठी आधीही आंदोलन झाली होती। आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असता स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांनी सांगितलेलं आहे, पण स्थानिकांचं याच्यातून एकंदरीत मनधरणी झाली आहे का, स्थानिकांना ह्याच्यात काय नेमकं मिळाले, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। इथले सगळं स्थानिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आजी किती वर्षापासून इथे राहतात आणि आता कोळंबकर असे म्हटलेत की आम्ही 8 ते 10 दिवसात तुमच्या घरासंदर्भात बैठक लावू। हे बघा, माझं लग्न करून मी इथे 40 वर्षापूर्वी आले आहे। माझ्या मिस्टरांचा जन्म ह्या बिल्डिंगमध्ये झालेला आहे। 60 मध्ये GR आला होता की हा ब्रिज 60 फुटाचा करणार होते, म्हणून ते ही बिल्डिंग सोडून गेले नाहीत। आणि आज अजूनही आम्हाला आश्वासनावरतीच आहेत, कुठल्याही पक्षाने आम्हाला काही मदत केलेली नाही। आता कालिदास कोळंबकर असे म्हटले, आम्ही आता त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो, त्यांनी सांगितलं तुम्ही रस्त्यावर या, मी येतो, मी सगळं थांबवतो, सगळं करतो, पण कुठे काय, कुठे सगळं विरोध आहे। म्हणजे तुम्ही जो मुद्दा होता की तुम्हाला विश्वासात घेऊन हे खोदकाम सुरू केलं असं कालिदास कोळंबकर, पण तसं काय आहे का? नाही, ऍक्च्युली आम्हाला विश्वासात घेऊन हे खोदकाम चालू नाही केलं। आम्हाला काय सांगितलेलं की तुमचा निर्णय होणार आणि त्याच्यानंतर खोदकामाला सुरुवात करणार, परंतु तसं झालेलं नाही। अगोदर त्यांनी खोदकामाला सुरुवात, आता आमचा निर्णय त्याच्यानंतर येणार आणि त्याच्यानंतर किती त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आणि त्याच्यानंतर आमचं पुनर्वसन कसं, हे सगळे प्रश्न निरुत्तरित आहेत आणि आम्हाला फक्त आतापर्यंत आश्वासनच मिळत आहेत। पण आता अजूनही पण आम्हाला होप्स आहेत। स्थानिक आमदारांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी फोन वगैरे करून आम्हाला हे दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे। आता आम्हाला आशा आहे की ती लोक आमचं काम करतील आणि जर नाही केलं तर मग आम्हाला आंदोलन वगैरे करावं लागेल। आणि त्यांनी आम्ही सगळे लाडक्या बहिणी आहोत आणि आमच्या लाडक्या भावांकडे आमचं हे आहे, लाडक्या भावांकडे आमचं हे आहे की त्यांनी आमचं रक्षण करावं खरं तर। आणि लाडक्या बहिणी म्हणून जर त्यांनी आम्हाला सगळ्यांनी संबोधलेलं आहे तर आम्ही आमच्या लाडक्या भावांना आत्तापासून याचना करतोय की त्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे, ना की त्यांनी आमचं उद्ध्वस्त केलं पाहिजे। खरं तर जे ते म्हणतात की अजूनही उत्तर मिळालं नाही की घरांचा प्रश्न कधी सुटला जाणार। ते असं म्हणतात की 7 ते 8 दिवसानंतर बैठक होईल मुख्यमंत्र्यांसोबत आणि क्लस्टर मार्फत त्याचं पुनर्वसन केलं जाईल। काय मत आहे? आम्हाला आमचं घर पाहिजे, आम्हाला बाकी काही नको, घरच पाहिजे, घरच इथेच पाहिजे आम्हाला। पण त्यांनी सांगितलं एप्रिल महिन्यात जेव्हा झालं तेव्हा 1 महिन्यात तुम्हाला लेखी हे पत्रक येणार। आता 5 महिने झाले अजून पत्रक नाही आले आम्हाला। आणि आता मी सांगू इच्छिते, स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर साहेब, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, त्याच्यानंतर आशिष शेलारजी, त्याच्यानंतर प्रसाद लाड साहेबांनी आम्हाला आता सगळ्या मीडियासमोर त्यांनी आम्हाला हे दिलेले आश्वासन आणि आम्हाला सांगितलेलं आहे की तुमचा निर्णय आम्ही 8 दिवसात करणार आहोत। आता आम्ही त्यांची वेट करणार आहोत आणि मी या माध्यमातून त्यांना सांगू इच्छिते की त्यांनी जे आम्हाला शब्द दिलाय तो त्यांनी पाळावा, ही मी प्रार्थना करते। तरुणाई सुद्धा या ठिकाणी आहे। ताई, ही सगळी लोक बोलतात पण तुझा जन्म, त्याच्यानंतर तू इथे वाढली मुंबईत आणि आता तुमच्या घरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुंबईत स्वप्नात घर असावं असं प्रत्येकाला, तू तरुणाई म्हणून कशी बघते या सगळ्या आता घटने? आमचा फक्त एवढाच प्रश्न आहे की पहिला जसं ते बोलत होते की 19 बिल्डिंग जात आहेत, त्यानंतर 2 बिल्डिंग जात होत्या, तर आता त्यांनी 2 बिल्डिंगची व्यवस्था केलेली आहे, पण बाकीच्या बिल्डिंगचा प्रश्न हा आहेच। तर हा प्रश्न हा असाच आहे का, लोक येत आहेत, बघायला येत आहेत काय चाललंय, लोकांना काहीच माहीत नाही आहे। पण खरं तर काय चाललंय की जर बिल्डिंगच्या वरून ब्रिज जातोय तर उद्या आमच्या बिल्डिंगा एवढ्या जुन्या आहेत की त्यांना त्रास होऊ शकतो, ती बिल्डिंग पडू शकते किंवा काही होऊ शकतं। हा मोठा मुद्दा आहे आणि आमचं रिडेव्हलपमेंट पुढे फ्युचरमध्ये कसं व्हायचं तो पण एक प्रश्न आहे। तर ऑफकोर्स डेव्हलपमेंट करतायत, खूप चांगली गोष्ट आहे, नवीन ब्रिज करतायत, जे काही करतायत सगळं व्यवस्थित आहे, आम्हाला काहीच त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाही आहे। फक्त एवढाच प्रश्न आहे की जर तुम्ही दुसऱ्यांचा विचार जसा करताय ब्रिज बांधण्यासाठी, आपल्या ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा सुधारण्यासाठी, तसा लोक जे इतक्या वर्षापासून इथे राहत आहेत त्यांचा सुद्धा विचार करा की उद्या फ्युचर त्यांच्यासाठी कसं असेल। सो एवढाच मुद्दा आहे की जसं आता ते आता बोलले आहेत की 7 दिवसात आमच्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळतील, तर होपफुली ते तसं होऊ दे। जर नाही झालं तर आम्ही काय करायचं हा पण उत्तर आम्हाला देऊ देत। तर हा आणखी एक मुद्दा आहे। या ताई सुद्धा त्या म्हणतात की आमच्या आशा आहे की आम्हाला 8 दिवसात आमचा
पण जर नाही मिळालं तर ते तुमची रहिवाशांची भूमिका काय असणार आहे? मुळात म्हणजे काय आहे की विश्वासच नाही मुळात पहिली गोष्ट. 2 ते 3 महिन्यापूर्वी त्यांनी जे काही आश्वासन दिलं त्याचे पत्रव्यवहार तर झाले नाही आहेत. आता 8 दिवसांनी ते वेगळं काय करणार आहेत? आता कोळंबकर साहेबांनी फक्त आश्वासन दिलंय, लेखी कुठलं दिलंय का? क्लस्टर करणार. आता क्लस्टर करणार ते पण मान्य आहे, जुनी झाली आहे ते पण मान्य आहे. आता प्रश्न केम आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, कॅन्सरचं मोठं टाटाचं हॉस्पिटल आहे. म्हणजे ह्याच्याबद्दलची लोकांची व्यवस्था काय? म्हणजे तुम्ही गैरसोय करून आणि ह्या उरलेल्या 17 बिल्डिंगचा विषय न घेऊन काही न करता तुम्ही डायरेक्ट ब्रिज तोडायला सांगितलं. आज फक्त बंद करणार होते, ब्रिज तोडायचं नव्हताच. हाच मुद्दा आहे दादा, की मुद्दा होता की आज पूल फक्त बंद करण्याचा मुद्दा होता. तोडकाम सुरू झालेलं आहे. तुमच्या भावना काय? आमच्या भावना बघा, आता स्थानिक लोकांनी मांडल्या त्याच आमच्या भावना आहेत. मी DYFI नावाच्या संघटनेचं काम करतो आम्ही मुंबईत, आणि आमचं खरं तर या सगळ्या विकासाला विरोध नाही. ब्रिज झाला पाहिजे, डबल डेकर करा, ट्रिपल डेकर करा. पण इथले जे लोक आहेत, स्थानिक लोक आहेत सगळे आमच्या, हे सगळे मराठी माणसं आहेत, आणि या मराठी माणसाला चिरडून तुम्ही विकास केला तर आम्ही सहन करणार नाही. आता यांनी काय केलं, 2 बिल्डिंगचं सांगितलं म्हाडामध्ये करतो. एप्रिलमध्ये येऊन आम्हाला आश्वासन दिलं तेव्हा आम्ही इथेच होतो. आत्ता पण आले आणि आश्वासन देऊन गेले, नारळ फोडला, आता जबरदस्ती तोडकाम करतात आहेत. आम्ही बघणार नाही, फक्त बघा आमचा विरोध आहे, आमच्या मार्गाने आम्ही करू. पण आमचं म्हणणं काय आहे, 17 लोकांच्या 17 ज्या बिल्डिंग्स इमारती उरल्या आहेत त्यांचं तुम्ही करणार काय याचं लेखी आश्वासन दिलं पाहिजे. आता 7 दिवसात ताई बोलल्या थांबतील, ताई थांबायला तयार आहेत. आम्ही बघू आमचा काय निर्णय घ्यायचा. चिरडूनचा काय नेमका मुद्दा होता, तुम्ही काय बोलत होता? चिरडून म्हणजे काय की आजचा मराठी माणूस ह्याला फक्त बाहेर हाकलवण्याची जी पद्धत चालू आहे सरकारची, हे सगळा कट रचलेला आहे. आज हा ब्रिज गेल्या एवढ्या वर्ष लॉकडाऊनमध्ये तुम्ही काम करू शकत होता, जसा लोअरबलेचा ब्रिज तोडलात, पण तुम्हाला तोडता नाही आला त्या टायमाला. असेच तुम्ही सगळ्याकडचेच ब्रिज तोडायला लागलात. मग लोकांनी जायचं कुठे? लोकांचा पर्याय उरलेला नाही. मराठी माणूस हा मुंबईतून पळून जायला लागलाय, मराठी माणसाच्या नोकऱ्या जायला लागलेल्या आहेत, लोक नुसती धावपळ करतायत. त्या धावपळीमध्ये तुम्ही जर अशा पद्धतीचा ब्रिज जबरदस्ती करून चिरडण्याचं काम केलंय, लोकांना गप्प बसवलेलं आहे लोकांना. हे विरोध हा एवढी लोक जर उतरल्यात तर हा सगळ्याच लोकांचा विरोध आहे. ताई तुम्ही वापस सांगा, मुद्दा असा आहे की ब्रिजचं पाडकाम आज नव्हतं, ते सुरू झालेलं आहे. आणि दुसरा मुद्दा की तुम्ही मगाशी म्हटलात की लेखी तुम्हाला काही दिलेलं नाही, मग तुम्ही आता काय पुढची भूमिका असणार आहे तुमची? आम्ही आता म्हणजे 8 दिवसानंतर सरकारकडून काय निर्णय, देवेंद्र आपले जे आहेत मुख्यमंत्री, त्यांच्याकडनं काय आम्हाला येतं आहे लेखी, ते आम्ही आता हे करणार आहे, बघणार आहे. आणि त्याच्यानंतर आमचे कोळंबकर साहेब आहेत, प्रसाद लाड साहेबांनी शब्द दिले आहेत, तर त्यांना जाऊन आम्ही परत भेटणार. आणि नाही जर झालं तर आम्ही परत आंदोलन करणार. आम्ही हे पुढचं काम आम्ही करू देणार नाही. कारण हे बघा, आता हा ब्रिज आहे, त्याच्या बाजूलाच आमच्या बिल्डिंग्स आहे. आता इथे काम चालू झालं, त्याच्यानंतर आमच्या इकडे सगळे पेशंट्स लोक आहेत. माझ्या मुलीला स्वतःला अस्थमा आहे, माझी आई आजारी असते, माझी आई पण हे आहे, वृद्ध आहे. त्यांना आता सगळ्यांना हा त्रास होणार. जर आम्हाला उद्या काय मेडिकल प्रॉब्लेम झाला तर कोण उभं राहणार आहे? आमच्या जीवावर बेतलेलं आहे खरं तर. हे हा जो प्रोजेक्ट आहे तो खरं तर आमच्या जीवावर हे झालं. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं ताई थोडं बाजूला की लहान लेकरं सुद्धा ही बाहेर आलेली आहेत. अनेक कुटुंब जी आहेत ती रस्त्यावर येऊन पाहतात आहेत, कारण की 17 इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा मुद्दा होता. ही त्यांची आया, त्यांची लेकरं, उद्या शाळा असेल नसेल, शनिवार आहे, पण ही लहान मुलं पण आपल्या घरासमोर नेमकं काय होतंय आणि हा पूल बंद का झालाय हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर एकदम निरागसपणे पाहायला मिळतोय. त्यामुळे इथल्या 17 इमारतींच्या पुनर्वसनाचा मुद्दा 7 ते 8 दिवसाचं आश्वासन ते सरकारमध्ये असलेल्या आमदारांनी दिलेलं. त्यामुळे या सगळ्यांचा घराचा मुद्दा आणि पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लागणार की नाही हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार. आणि दुसरं म्हणजे इतिहास जमा झालेला आहे. 125 वर्ष जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, पण थेट JCB लावून त्याचं पाडकाम आणि खोदकाम सुरू झालेलं आहे. त्यामुळे एवढी घाई का हा एक नवा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल पवारसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.